बारामती पोटनिवडणुकीत सुवर्णा गायकवाड यांची ठाम भूमिका. लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र महामंडळाची ऐतिहासिक मागणी मान्य. बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामतीत सध्या पोटनिवडणूक लागली असून या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुवर्णा गायकवाड यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून आपली राजकीय भूमिका ठामपणे मांडली होती. दरम्यान पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांना अर्ज माघारी घेण्याचे सुचवण्यात आले. मात्र केवळ माघार घेण्याऐवजी सुवर्णा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांचा सक्षमीकरणाचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण अशी मागणी सरकार आणि वरिष्ठ नेतृत्वासमोर मांडली. त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची ठाम भूमिका केली. सुवर्णा गायकवाड यांच्या या निर्णायक भूमिकेची दखल घेत वरिष्ठ नेतृत्वाने सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना स्पष्ट अभिवचन दिलं असून ही महत्त्वपूर्ण मागणी तत्वतः मान्य करण्यात आली आहे. ही बाब केवळ एका राजकीय निर्णयापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरणासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.